हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळच्या ब्रेकफास्टपासून ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आज सुशला बनवलेला होता आणि त्यानंतर नेहलला जायचं होतं बर्थडे पार्टीसाठी. सो घरातलं सगळं आवरून थोडीफार मला हेल्प करून ती गेलेली होती आज तिच्या फ्रेंडच्या बर्थडेच्या पार्टीसाठी. थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं, त्यामुळं ती जरा थोडीशी लवकरच गेलेली होती. आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे करून मी घेतली होती चकली करण्यासाठी. बघू शकता इथं जी भाजणी आहे तर ती चाळण्याचं काम मी करत होते. आणि चाळल्यानंतर थोडंफार जे धान्य असतं ना की जे दळलं गेलेलं नसतं तर ते आपल्याला चाळणीमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर सगळी जी भाजणी होती तर ती व्यवस्थित एका मापानं मोजून घेतली आणि त्याच्यानंतर मग आधार वगैरे ठेवून त्याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते सगळं घालून पीठ आहे ते सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं होतं. आजही आई माझ्यासोबत होती आज चकली करण्यासाठी म्हणून. आणि मी काल तुम्हाला म्हटलं होतं ब्लॉगमध्ये की दिवाळीचा कोणताच पदार्थ अजिबात सोपा नाही आहे. प्रत्येक पदार्थाला हा वेळ लागतो आणि अत्यंत अवघड असे हे पदार्थ असतात. म्हणजे एकदा ती भट्टी व्यवस्थित जमली ना की पदार्थ एकदम बेस्ट होतोच. अर्थात चकल्या खूप सुंदर झालेल्या होत्या चवीला. तर इथं आई जी आहे तर ते पीठ म्हणून चकली घालायचं काम करत होती, कारण नेहल अजून आलेली नव्हती, त्यामुळे मी दोघी जणीच हे काम करत होतो. बघू शकता इतका सुंदर कलर चकलीला आलेला आहे. आणि खूप पेशन्स लागतो बरं का म्हणजे चकली करण्यासाठी. करंजीला जसा पेशन्स लागतो ना तर तळणीचं काम म्हणजे खरंच पेशन्सचं काम आहे. पण मी असं म्हणते की यानिमित्त आपल्याला एक चांगली गोष्ट शिकायला सुद्धा मिळते. दरवर्षी हे काम असतं पण दरवर्षी टेन्शन असतंच की बाई चकली व्यवस्थित तळली जाईल का नाही, मऊ वगैरे राहिली तर काय करायचं. कारण एकदा जर चकली मऊ राहिली ना तर मग नंतर तळली की त्याला काही अर्थ नसतो. नेहल आलेली होती आणि मॅडमचं शूटिंग करण्याचं काम जे आहे तर ते इथं सुरू होतं. बघू शकता तुम्ही. आणि दंगा जास्त काम थोडंसं कमी असा प्रकार नेहलचा होता. पण नंतर अर्थात तिनं सुद्धा छान चकल्या वगैरे घालून दिलेल्या होत्या. बघू शकता आई सुद्धा इथं आहे, मदत करते आहे आणि खूप हेल्प होते आई असली की. अगदी आपण काय म्हणतो विश्वासानं किंवा एक हक्कानं आपण सांगत असतो की असं पाहिजे तसं पाहिजे. आणि हे नेहलनं बुमरँग केलेलं होतं सुंदर असं. त्याच्यानंतर चकल्या करून झाल्या, जवळपास 1.5 ते 2.5 किलोच्या चकल्या झालेल्या होत्या. यानंतर डेकोरेशनचं काम जे आहे तर ते सुरू केलेलं होतं, कारण आता उद्यापासून वसुबारस सुरू आहे आणि दिवाळीची सुरुवात होतीच आहे उद्यापासून. पहिला दिवा उद्या लागणारच आहे दारोदारी. नंतर वरती माळ्यावरती चढून या ज्या पणत्या वगैरे आहेत त्या सगळ्या काढलेल्या होत्या आणि डेकोरेशन फायनली झालेलं होतं. एकदम डिसेंट असं डेकोरेशन इथं आम्ही केलेलं होतं. चला तर मंडळी, या सूटवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.